हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, रोजच आपल्याला तेच स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो, मला पण येतो. तर आज आहे ना दुपारच्या जेवणात फक्त सार्थक आणि आम्ही दोघंच होतो जेवण करायला. त्याच्यामुळे म्हटलं आज आहे ना सोप्पा स्वयंपाक करायचा, भाजी चपाती नकोच. आज बेत होता मसाले भात आणि कोशिंबीरचा. तर मी तुम्हाला दाखवत होते फिरून. म्हटलं तुम्ही म्हणताल काय एवढं फिरून वगैरे दाखवते ड्रेस. तर हा ड्रेस आहे ना मी साडीचा शिवलाय आणि त्याच्या हाताला जे लावलं ना ब्लॅक कलरचं ते काठ होते साडीचे आणि गळ्याला पण मध्ये काठ होते ना, त्याचेच डिझाईन केले म्हणजे जेणेकरून ब्लॅक कलरच्या लेगीजवर तो अनारकली टॉप मॅच होईल असं काही. आणि गळा पण पाठीमागून थोडासा मोठा झाला त्यामुळे तिथे पण आहे ना हे ब्लॅक कलरचं कापड लावून मी तो गळा पण थोडासा छोटा केला. तर रात्री मी छान असं दही लावलं होतं, रात्री दही लावलं आणि सकाळी ना लगेच कोशिंबीर बनवायला घेतली ना तर जास्त असं आंबट होत नाही दही. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं थोडीशी साखर पण टाकते मी कोशिंबीरमध्ये, मला आवडतं थोडंसं गोड दही. तर छान अशी साखर टाकून मी असं मस्त फेटून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही तर पाहिलंच काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मीठ मात्र जेव्हा खायचं ना तेव्हाच मी त्यामध्ये मिक्स करणार जेणेकरून आपल्या कोशिंबीरला पाणी सुटत नाही. तर आता मी सार्थक येण्याची वाट बघत होते आणि तेवढ्या सार्थक शाळेतून आला. त्याला म्हटलं चल पटकन, खूप भूक लागली मला. तर तो नाही का नाचायच्या स्टेपच करत आला. मी म्हटलं काय, तर मला म्हटलं की शाळेत आमच्या गॅदरिंग आहे आणि कोरिओग्राफर आला होता आणि त्याने आम्हाला अशा स्टेप शिकवल्यात. तर लगेच स्टेप शिकवायला लागला मला, दाखवत होता असं करायचं तसं करायचं नाही का. मुलांना कसं असं घरी आलं ना की सगळं आईला सांगायचं असतं काय काय झालं शाळेत. असंच आमच्या सार्थकचं पण असतं, आल्या त्याचा अर्धा तास ऐकूनच घ्यायला लागतं मला काय काय घडलं ते शाळेत मध्ये. तर त्याला म्हटलं ये तोंडात पेदून आपण पटकन नाही का खाऊन घेऊ, कारण मला पण थोडंसं बाहेर जायचं होतं. तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच मी कुठे बाहेर गेले आणि कशासाठी गेले एवढे अर्जंट ते. तर बघा मस्त कोशिंबीर आणि मसाले भात छान वास येतोय. तर मस्त आपलं कोशिंबीर आणि मसाले भात मी ताटामध्ये वाढून घेतला आहे. थोडंसं आंबट लागलं बरं का, पण थोडंसं गोड पण लागलं. खूप छान झालंय मसाले भात आणि कोशिंबीर पण एकच नंबर. फक्त कोशिंबीरला मी फोडणी दिली नाही कारण मला नाही आवडत फोडणी दिलेली कोशिंबीर. तर चला, खूप छान झालाय बेत. चला मग, बाय बाय.